म्हणून खाली किती आढळणार. सकाळपासून डेअरी फार्मचं काम सुरू होतं. आता सगळं आवरलंय आणि थेट निघालोय सेलूला नरेंद्र स्वामीच्या दर्शन करण्यासाठी. 1:30 वाजताची ट्रेन आहे माझी आणि तुम्हाला आजचा पूर्ण प्रवास ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. भावांनो, आलो मी स्टेशन वरती. ट्रेन आता येतेच थोड्या वेळात. हे बघा, ही आपली ट्रेन आली भावांनो. बघा, डेअरी काम करून बाहेर फिरायला जायचं म्हणलं खूप कंटाळा येतो, पण दर्शनला जायचंय म्हणून भारी वाटतंय. हे बघ भावांनो, ट्रेन आली. आपण ट्रेन मध्ये चाललोय आता. बघा मित्रांनो, आपल्याला विंडो सीट भेटलेली आहे. विंडो सीट म्हणजे प्रवासाला अजून भारी. भूक लागली होती म्हणून समोसे घेतले खायला. घरून काही जेवण करून निघलो नाही. इथे गाडी परतूरला थांबलेली. ट्रेन मास्टरनी हिरवा झेंडे दाखवली बघा इकडे. आलंय आपलं सेलू स्टेशन. हे बघ, आलोय आपण स्टेशन वरती. आता आपण इथून मठावर चाललेलो आहे. आपल्याला ऑटो रिक्षा किंवा क्रुझर असते, त्याने आपण तिथपर्यंत पोहोचू. गरमीमध्ये जास्त ट्रेनने प्रवास करूच नाही. AC असेल तर ठीक आहे, पण जनरलला म्हणलं तर खूप हाल होते. चला बघू, दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावरती. आपण ऑटोने जाऊ किंवा क्रुझरने जाऊ. चला, स्टेशनला पोहोचलोय. आता थेट नरेंद्र स्वामीच्या मठावर जाऊया. खूप दिवसापासून आलोच नव्हतो. ताईचं लग्न होतं घरामध्ये. मला बाद ह्या गोरवर जाऊ त्या गोरवर जाऊ. आज योग आलाय. गाडीसाठी पळावं लागतं, गाडी भेटत नाही लवकर. मठावर चालले. चला बसू आपण इथं. सर आम्ही गाडीत बसलेलो आहे. आम्ही चाललोय स्वामीच्या मठावरती. 4 वाजेपर्यंत तिथं पोहोचू आम्ही आता मठावर. ती गाडी खराब झाली. आता आम्ही बसने चाललेलो आहे. बस स्टँडला आलो इथं. आता आम्ही बस स्टँडवरून परत रिक्षा बघायला चाललो भावांनो. बसला 4:30 वाजता बस येणार आहे. आम्हाला मठाला जाऊ सर 5 वाजतील. आता रिक्षा तरी भेटली पाहिजे लवकर, अशी आशा करतो. त्याच्या नावात गाडी सुटली मित्रांनो. त्याच्या नावात गाडी सुटली. त्या ड्रायव्हर नावाने उतरून दिलंय. तेव्हा काय अशी आमची फजिता झाली. एखादी रिक्षा भेटली पाहिजे. 10-12 जणांची 10 आरामात बस. ही एक रिक्षा आहे. काय भाडा घेतो? मित्रांनो, आम्ही ठरवलंय भाडं आता रिक्षात चाललोय आता. ही रिक्षा केली भाऊ 50 रुपयात बुक केली रिक्षा. चला बसलो त्या रिक्षामध्ये. मागं पुढं व्हा, मागं पुढं व्हा. बसलो आम्ही 10 जण एका रिक्षामध्ये. 4, 5, 6,
8 9 झालं ना एकूण उचला. कोणतरी एक जण खाली राहिलं, 9 जण भरले भावांना. थांबा, कोणतरी राहिलं. कोणतरी राहिलेलं आहे खाली, त्याला शोधायला पाहिजे खाली. इथं बसवा द्यायला. आज बघा भावंड इथं एक जण बसवताय दोघात. कोण कोण सेलूला आलेलं आहे ते कमेंट मध्ये सांगा. बस नाही कसं वाजणार आहे? खाली किती आढळणार आहे? आपल्याला किती आढळणार आहे? बोलून जाऊन हाफ तिकीट हाफ तिकीट बरं का? एक ना एक टप्पा हाफ तिकीट द्या ना सांगेल. सांग रे भाऊ भैया मध्ये मध्ये चालू ना. हे पा माहित आहे ना मला हाफ तिकीट आहे. मला खाली वाजायला लावलंय. चला आता निघालो आपण मठावरती. इथंच 2 घंटे लागले रिक्षात बसूस तर, गाडीतून उतरूस तर. आलो मित्रांनो आपण मठापर्यंत. त्यात पण इथं पोहोचलो आणि रिक्षाचं टायर पंक्चर होऊन गेलं. जाऊ द्या, सुखरूपर्यंत पोहोचलो. इथं तुम्हाला दाखवतो. हे मठ आहे बघा स्वामीचं. हे कामान आहे, मेन द्वार, महाद्वार आहे. इथे खूप निसर्गरम्य वातावरण आहे आणि शांत आहे. सिमूर गावांना आहे बघा. हे सेलूपासून 20-25 किलोमीटर आत आहे. चला आपण काहीतरी खाऊन घेऊ, नाश्ता वगैरे करू. आता आपण इथं नाश्ता करायला आलेलो आहे. भूक लागलेली मित्रांनो खूप, घरून जेवण नव्हतं केलं मी. मठामध्ये आलोय आपण आता. इथलं वातावरण खूप छान आहे, खूप प्रसन्नदायक आहे. मन खूप शांत होतं इथं आल्यावरती. सगळं टेन्शन वगैरे दूर गेल्यासारखं वाटतं. तर मित्रांनो आजचा व्लॉग इथे संपतो. इथे फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे म्हणून तुम्हाला काही दाखवता नाही आलं, त्यासाठी मला माफ करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला इथून पुढे असे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये.